माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनयानी नवीन घरात जाण्यासाठी गुरुनाथचं सध्याचं घर विकण्याचा निर्णय घेतलाय। ही गोष्ट ज्यावेळी राधिकाला कळते त्यावेळी संतापून शनयाला याचा जाब विचारण्यासाठी जाते। शनया घर विकण्यासाठी ठाम असते तेव्हा राधिका तिला ठणकावून सांगते की कोणत्याही परिस्थितीत माझ्या नवऱ्यानं उभं केलेलं घर तुला सहजासहजी विकू देणार नाही। शनयाची अवस्था फारच केविलवाणी होते, पण ती कुठेही जाणवू देत नाही की राधिकाच्या बोलण्याला घाबरलेली आहे। दुसऱ्या दिवशी घराचं डील करणाऱ्या एका दलालाला तिने बोलवलेलं असतं आणि ती सांगते की लवकरात लवकर हे घर विकण्यासाठी तुम्ही नवीन कस्टमर्सना घेऊन या। गुरुनाथ याविषयी काही बोलणार तितक्यात शनया त्याचं बोलणं तोडण्याचा प्रयत्न करते आणि घर विकण्यासाठी कसं बसं त्याची समजूत काढते। इतकंच नाही तर घर डील करायला आलेल्या दलालाला शनया घराची चावी देते आणि पुढे सांगते की आमच्यापैकी घरी कोणी नसले तरी पण तुम्ही कस्टमर्सना घर नक्की दाखवा। गुरुनाथला शनयाचं वागणं फारसं पटलेलं नसतं, तरी पण तिचं मन राखण्यासाठी आणि नाइलाजास्तव निमूटपणे तो मान्य करतो। माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनया नक्की काय प्लॅन करते? राधिका तिचा कुटील डाव हाणून पाडण्यात यशस्वी होईल का? हे जाणून घेण्यासाठी पहा या मालिकेचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही मला पाहत आहात राजश्री मराठीवर।